नमस्कार, मी हरीश वी धोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सालोडच्या चौघांसह उत्तर प्रदेशातील ट्रक चालक व वाहकाचा मृत्यू। वर्धा प्रतिनिधी। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर सोमवारी दिनांक 20 जुलै पहाटे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। विरुळ शिवारातील समृद्धी महामार्गाच्या चेनेज क्रमांक 7980 येथे हा हृदयद्रावक अपघात घडला। अपघातानंतर आयसर ट्रकला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार समृद्धी महामार्गावरील इथेनॉलने भरलेला एक ट्रक पलटी झाल्यामुळे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले होते। मुंबई कॉरिडॉरवरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, तर नागपूर कॉरिडॉरवरील काही वाहने थांबवण्यात आली होती। याच दरम्यान उत्तर प्रदेश क्रमांक UP 71 CT 0602 या आयसर ट्रकचा चालक भरधाव वेगात येऊन समोर उभ्या असलेल्या MH32 Y1439 क्रमांकाच्या कारवर वागून जोरदार धडकला। धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला। त्यानंतर आयसर ट्रकला पेट घेतला। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। मात्र ट्रकमधील वाहक समरजित पाल 24 यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। या भीषण अपघातात ट्रक चालक संजय कुमार, वाहक समरजित पाल 24 दोघेही उत्तर प्रदेश, तसेच कारमधील जानवी राजेश टिपले 21, सुषमा राजेश टिपले 43, राजेश आनंदराव टिपले 48 आणि अंकुश लक्ष्मण राऊत 33 सर्व राहा सालोड हिरापूर जिल्हा वर्धा यांचा जागीच मृत्यू झाला। मृतांचे मृतदेह महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता कारखेले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता यादव, पोलीस उपनिरीक्षक तोडासे तसेच पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या असून पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। अपघाताचे नेमके कारण आणि इतर सर्व बाबींचा तपास पोलीस करत असून सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे।